नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023मध्ये आपला दुसरा जो टप्पा आहे तो आहे डॉक्युमेंट, शारीरिक मोजमाप आणि ग्राउंड हे सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे कशा प्रकारे सुरू आहे, त्यानंतर पात्र उमेदवारांची संख्या खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की गैरहजर विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात आहे आणि 2 ते 4% विद्यार्थी हे उंचीमध्ये सुद्धा अपात्र होत आहे. काही विद्यार्थी हे कागदपत्रामध्ये सुद्धा अपात्र होत आहे आणि काही विद्यार्थी हे वजनामध्ये सुद्धा अपात्र होत आहे. संपूर्ण आपण तुम्हाला लिस्टच्या माध्यमातून समजून सांगणार आहे. काही लिस्ट या जाहीर झालेल्या आहे, त्यामधून आपण तुम्हाला समजून सांगणार आहे की कॉम्पिटिशन हे टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. म्हणजेच तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. तुम्हाला ही संधी सोडायची नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जरी 18 मिनिटामध्ये 19 मिनिटामध्ये 5 किलोमीटर कंप्लीट करत असाल तरी पण तुमचं इथे काम होऊ शकतं, कारण की खूप कमी विद्यार्थी हे 17 मिनिटाच्या आत येत आहे. एका ग्रुपमध्ये जरी आपण 100 विद्यार्थी पकडले तर 1 ते 2 विद्यार्थी हे 17 मिनिटाच्या आत येत आहे. तर घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क असेल, जरी तुम्ही 19-20च्या आत येत असाल तर तुमचं काम इथे होऊ शकतं. तर बघा, उंची आणि कागदपत्रामध्ये विद्यार्थी किती अपात्र होत आहे. त्यानंतर स्पर्धा ही टप्प्याटप्प्याने कमी होत आहे. जे विद्यार्थी गैरहजर राहत आहे त्यांचं आधीच ग्राउंड हे कमी असतं, म्हणून ते काही उपस्थित राहिले नाही आहे. आपलं मेन कॉम्पिटिशन आता सुरू झालेलं आहे, ते आहे धाव चाचणीमध्ये. तर बघा, आणि त्यांनी ग्राउंडचं नियोजनसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आहे. ग्राउंड हे सकाळी सकाळी घेत आहे ते लोक, आणि त्यांनी पूर्ण शेड्यूल ठरवलेलं आहे. सकाळी किती वाजतापासून ग्राउंड सुरू होत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 24/1/2024 रोजी धाव चाचणी करता पात्र अपात्र उमेदवारांची यादी ही प्रकाशित झालेली आहे चंद्रपूर सर्कलची. तर यामध्ये जर बघायला गेलो आपण तर यामध्ये पात्र उमेदवारांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. जरी आपण अनुपस्थित विद्यार्थी म्हणजे गैरहजर विद्यार्थी पाहिले तर ह्यामध्ये आपल्याला 25 ते 30% विद्यार्थी हे गैरहजर उपस्थित दिसणार आहे तुम्हाला एका लिस्टमध्ये. म्हणजे तुमची इथे स्पर्धाच ही 70% तशी होत आहे. आणि काही विद्यार्थी हे उंची किंवा काही विद्यार्थी हे ग्राउंडच कंप्लीट करत नाही आहे, त्यामुळे सुद्धा तुमची स्पर्धा ही कमी होत आहे. काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये कटत आहे, काही विद्यार्थी हे वजनामध्ये कटत आहे, काही विद्यार्थी हे उंचीमध्ये सुद्धा कटत आहे, आणि काही विद्यार्थी हे ग्राउंड सुरू असताना पूर्ण ग्राउंड करत नाही आहे, त्यामुळे सुद्धा तुमची स्पर्धा कमी होत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे त्यांनी एक टेबल दिलेला आहे. शेवटी उपरोक्त यादीप्रमाणे धाव चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी खालील वेळेमध्ये कारवा गेट, जुनोना तालुका, बल्हारशाह येथे धाव चाचणीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर पहा, त्यांनी पूर्ण शेड्यूल त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी सकाळी तुमचं ग्राउंड होणार आहे. म्हणजेच तुमचा जर टायमिंग तुमच्या स्वतःच्या ग्राउंडवर जर 20 येत असेल तर इथेच कॉम्पिटिशनमध्ये ॲटोमॅटिक तुमचा 18पर्यंत येऊ शकतो, कारण की कॉम्पिटिशनमध्ये आणि स्पर्धा आपल्याला माहिती आहे की एकाच वेळेस मारायचं आहे. तर आपण ॲटोमॅटिक चांगल्या पद्धतीने रनिंग करत असतो विद्यार्थी मित्रांनो, धाव चाचणी पूर्ण करत असतो. तर पहा, इथे जर बघायला गेलो तर 300 विद्यार्थी हे सकाळी 5:45ला बोलवलेले आहे. त्यानंतर बघा, 1300 ते 1600 विद्यार्थी हे 7:15 म्हणजे 7:15ला बोलवले आहे. 1600 ते 2000 म्हणजेच 8:15ला बोलवले आहे. आणि 2000 ते 2500 हे 9:15ला बोलवण्यात आलेले आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गडचिरोलीची सुद्धा माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये जर बघायला गेलो तर सेन्सरवर रनिंग होत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुमचा ॲटोमॅटिक टायमिंग हा जो तुमचा योग्य टायमिंग आहे, पारदर्शक टायमिंग आहे, तो येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्ही जरी शेवटून पळाला तरी तुमचा जो टायमिंग यायचा आहे तोच टायमिंग येणार आहे. म्हणजेच इथे सेन्सरचं काम असल्यामुळे तुमचा ॲक्च्युअल टाईम येणार आहे विद्यार्थी मित्रांनो.
म्हणजे संपूर्ण स्पर्धा ही तुमच्यासोबतच राहणार आहे. म्हणजे जे पोलीस भरतीमध्ये सेन्सर लागलेले होते तसेच सेन्सर इथं सुद्धा लावलेले आहे तुमच्या चेस्ट नंबरला. आणि त्याप्रमाणे तिथे अडीच जायचं आहे आणि अडीच परत यायचा विद्यार्थी मित्रांनो, अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे आपल्याला. तर तिथे सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चंद्रपूरला ग्राउंड दिलेलं असेल किंवा कोणत्याही वनवृत्तामध्ये ग्राउंड दिलेलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगायचं आहे की ग्राउंड कसं सुरू आहे आणि तिथे सेन्सर आहे की नाही. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. आणखी काही अपडेट आली की तुम्हाला आपण अपडेट करणार आहोत, कारण की सर्व काही अपडेट हे तुमच्यापासूनच मिळत असते आपल्याला. तर अपडेट साठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.